नमस्कार. सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाळीदार, मऊ, लुसलुशीत अशी इडली कशी करायची ते बघणार आहोत. तर ही नाचणीच्या पिठाची इडली आहे. तर नाचणीच्या पिठापासून झटपट 10 ते 15 मिनिटात तुम्ही ही इडली करू शकता आणि खायला पण अतिशय पौष्टिक आहे. ज्यांना शुगर आहे किंवा वजन कमी करायचं असेल तर अशा इडल्या तुम्ही नक्की करून खा. त्याने तुमचं वजनही कमी होतं आणि शुगरही कंट्रोलमध्ये राहते. नाचणीपासून वेगवेगळे पदार्थ केले जातात. तर अतिशय ही नाचणी पौष्टिक आहे. यामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळं यामध्ये पचनक्रिया पण सुधारित राहते. तर अशी ही अतिशय पौष्टिक इडली आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नाचणी दिसायला अगदी मोहरीप्रमाणे बारीक दिसते. नाचणीला काही भागामध्ये नागिली असे म्हणतात. इंग्रजीमध्ये रागी किंवा फिंगर मिलेट असं म्हणतात. तर ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एका सुती कपड्यावर वाळू घालायची आणि नंतर दळून आणायची. इथं मी नाचणीचं दळून आणलेलं एक भांडंभर पीठ घेतलेलं आहे. तर आपण हे या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि याच भांड्यामध्ये आपल्याला रवा घ्यायचा आहे. तर मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. रवा यामध्ये तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. तर याच भांड्यामध्ये आपल्याला दही घ्यायचं आहे. तर मी इथे एका भांड्याला थोडं कमी दही घेतलेलं आहे. दही यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे सर्व आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिक्स करून झाल्यावर आपण यामध्ये पाणी टाकून घेऊयात. तर त्याच भांड्याने एक भांडं पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं. याच्या गाठी होणार नाहीत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तर असं थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम पाणी टाकायचं नाही, नाहीतर हे पातळ होऊ शकतं. याला लवकर पाणी सुटतं. तर त्यामुळं असं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे आणखी पाणी थोडं टाकणार आहे. तर त्याच भांड्याने मी इथे आणखी एक भांडं पाणी घेतलेलं आहे आणि हे पण असं थोडं थोडं पाणी टाकून याचा मस्त बॅटर पातळ करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला 1.5 भांडं पाणी लागलेलं आहे. तर दुसरं भांडं मी पाण्याचं भरून घेतलं होतं, त्यामधलं अर्धं पाणी लागलेलं आहे आणि अर्धं पाणी उरलं आहे. तर अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि हे आपल्याला मुरण्याकरिता 10 मिनटं बाजूला ठेवायचं. तोपर्यंत आपण चटणी करून घेऊयात. इथं मी अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि 2 ते 3 चम्मच शेंगदाणे घ्यायचे, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 काडी कढीपत्त्याची आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर घ्यायची आणि हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. 1 छोटा चम्मच जिरं टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे मिक्सरला लावून फिरून घ्यायचं आहे. इथं बघा असं फिरून घेतलेलं आहे आणि यामध्ये आणखी आपण पाणी टाकून फिरवून घेणार आहोत. तर बघू शकता इथे मस्त आपली ही चटणी तयार झालेली आहे. ह्या चटणीवर आपल्याला तेलाचा तडका करून घ्यायचा आहे. तर इथं मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि अर्धा चमचा इथं मी धने घेतलेले आहे जाडसर आणि जाडसर कुटलेली लाल मिरची घेतली आणि कढीपत्त्याची पानं टाकायची आहे. तर हा तडका तयार झालेला आहे. तर यामधला तडका 2-3 चम्मच आपण या चटणीवर टाकून घेऊया आणि बाकीचा तडका आपल्याला नाचणीचं आपण जे पीठ मिक्स केलेलं आहे तर त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. असा हा तडका यावर टाकल्यावर अतिशय चविष्ट अशा इडल्या तयार होतात. तुम्ही नाही टाकलात तरी चालेल आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि हे बाजूला ठेवायचं आहे. हे बघा असं मस्त आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे. थोडा वेळ याला बाजूला ठेवायचं आणि इथं मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे. तर सर्व आपण इडलीच्या भांड्याला तेल लावून घेऊयात. तर इथं माझ्याजवळ इडली पात्र 5 भांड्याचं आहे. तर हे आपण सर्व इडल्या पात्राला तेल लावून घेऊया. बॅटरमध्ये सोडा टाकायच्या आधीच आपल्याला ह्या इडली पात्राला तेल लावून घ्यायचं. तर ही तयारी आधीच करून ठेवायची आहे आणि नंतर आपण हे बॅटर घेऊया आणि यामध्ये आपल्याला सोडा टाकायचा आहे. तर मी इथं अर्धा चमचा खाण्याचा म्हणजे भज्याचा सोडा घेतलेला आहे, तो यामध्ये टाकायचा आणि मस्त याला फेटून घ्यायचं आहे. तर अगदी छान हे पीठ फर्मेट होतं. यामध्ये आपण दही टाकलं त्यामुळं थोडं आंबट असं हे पीठ तयार होतं
आणि छान असं फर्मेटही होतं. तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता इथं मस्त असं हे फर्मेट झालेलं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीचं हे बॅटर ठेवायचं म्हणजे इडल्या छान फुगतात. तर आता आपण इडली पात्रामध्ये हे टाकून घेऊया. सर्व आपल्याला इडली पात्राच्या ह्या वाट्या भरून घ्यायच्या आहेत. तर अगदी जास्त पण भरायच्या नाही, तर अशा पद्धतीने भरायच्या. इडली पात्र तुम्हाला 2 वेळ लावायचं असेल तर यामधलं अर्धं पीठ घ्यायचं, अर्धं बाजूला ठेवायचं, अर्ध्यामध्ये सोडा टाकायचा आणि अर्ध्यामध्ये नंतर सोडा टाकायचा आहे. तर अशा पद्धतीचं हे बॅटर तयार करून घ्यायचं आणि हे बॅटर आपलं थोडं उरलेलं आहे, तर त्याचं काय करायचं ते नंतर दाखवते. इथं मी गॅसवर इडलीचं भांडं ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास खाली पाणी टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये हे इडलीचे भांडे आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. तर यामध्ये आपण सर्व 5ही भांडे ठेवून घेऊयात आणि 10 मिनिटासाठी आपल्याला हे झाकण ठेवून घ्यायचं आणि वाफवून घ्यायचे आहेत. इथं आपलं थोडं बॅटर उरलेलं आहे, तर काय करायचं, अशा वाट्या घ्यायच्या आहे. वाट्याला मस्त तेल लावायचं आणि या वाटीमध्ये आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने वाट्या पूर्ण भरून घ्यायच्या आहे. किंवा इडली पात्र नसेल तर तुम्ही असं वाट्यामध्ये पण इडल्या करून घेऊ शकता. तरी मी इथे काही अशा वाट्या पण भरून घेतलेल्या आहेत. तर एक चाळणी घ्यायची आणि त्या चाळणीमध्ये आपल्याला ह्या वाट्या ठेवून घ्यायच्या. तर आपण ह्या सर्व वाट्या यामध्ये ठेवून घेऊयात. तर अशा एकावर एक ठेवल्या तरी चालेल. तर ह्या पण अशा मस्त छान फुगतात आणि याच्या पण मस्त इडल्या तयार होतात. तर इथं कढईमध्ये गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यावर आपल्याला ही चाळणी ठेवायची आणि हे पण आपल्याला 10 मिनिटं झाकून वाफवून घ्यायचे आहेत. तर आपण यावर झाकण ठेवून घेऊयात. तर आपली इथं इडली पण छान तयार झालेली आहे. तर बघू शकता मस्त अशा फुगल्या आहेत इडल्या. तर ह्या इडल्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर आपण ह्या इडली पात्र पूर्ण काढून घेऊयात आणि थोडं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यावर ह्या इडल्या मस्त अशा चमच्याने काढून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता खाली चिटकलं पण नाही आणि इडली पण छान फुगली आहेत आणि जाळी पण आलेली आहे इडलीला. तर बघू शकता अशा पद्धतीने इडल्या छान होतात आणि पटकनही होतात. सकाळी तुम्ही नाश्त्याला करू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये पण तुम्ही करू शकता. तर ह्या इडल्या खायला पण खूप छान आणि पचायला पण हलक्या आहेत. आणि 10 मिनिटं झालेली आहेत. तर ह्या वाट्यामधल्या इडल्या पण आपल्या छान फुगलेल्या आहेत. तर बघू शकता ह्या पण आपल्या इडल्या मस्त तयार झालेल्या आहेत आणि जाळीदार पण झालेल्या आहेत. तर काढून बघूयात. तर बघू शकता इथे मस्त अशा पटकन निघत आहेत आणि जाळीदार पण झालेले आहेत. तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता. तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इडल्या करून घेऊ शकता. तर आपल्या ह्या इडल्या पूर्ण तयार झालेल्या आहेत. तर अशा नाचणीच्या हलक्या फुलक्या इडल्या तुम्ही करून खाऊ शकता आणि झटपटही होतात. जास्त वेळ न लावता आणि नाचणी भिजवायचं काम आपल्याला लागणार नाही. तर ह्या अगदी पिठापासून झटपट होणाऱ्या इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर काहीच आपल्याला झंझट करायची गरज नाही. तर तुम्ही अशा ह्या इडल्या पटकन करू शकता. तर अशा पद्धतीच्या इडल्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.